तुम्ही या हार्दिक पांड्याची ज्यावेळेस केस दाखल केली त्याच्यावरती हॉटेल जलपरीवाल्यांनी काहीतरी तुम्हाला ट्रोल केले असं समजलं. सध्या हार्दिक पांड्याकडे बिजी असल्यामुळे सध्या साहेबांना सुट्टी दिलेली मी. ओके. परंतु मी साहेबांवर कायदेशीरच ऍक्शन घेईन. मी एक माणूस महिन्याला पगार देऊन शिवीगाळ करण्यासाठी ठेवलेला आहे. कोणी मला म्हणलं की मी म्हणणार. हार्दिक पांड्याला टार्गेट का करा वाटला? एन्जॉय करतोय, गर्लफ्रेंड आली तेवढं ठीक आहे, हग पप्पी एवढं देखील ठीक आहे, पण कोपच्यात घेऊन द्यायची काय गरज आहे? एवढं मोठं ठिकाण चाललंय. बरेच जण जेव्हा मला ट्रोलिंग करतात तेव्हा तो झेंडा घालून गर्लफ्रेंड सोबत झोपला हे बोलत नाही. नाहीतर उद्या चालून कोणी जर त्याला पलंगावर ठेवलं तर. तुम्ही जी हार्दिक पांड्याची केस दाखल केली आहे त्याच्यामध्ये आता कायद्याची बाजू काय असणार आहे? जर मला पोलिसांकडून न्याय नाही मिळाला तर कोर्टात केस दाखल होईल आणि कोर्टात केस दाखल झाल्यानंतर कोर्ट पुढील आदेश करेल. एक तर तपासाचे आदेश करू शकतो किंवा अरेस्टची ऑर्डर पण करू शकतो. वाजिद खान ॲडव्होकेट म्हणजे काय सतत ट्रोलिंगवरच पाहत असतो, काय ट्रेंडिंगला विषय तुमचा काय नेमकं याच्या पाठीमागली काय प्रेरणा काय नेमकं कशामुळे? गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. त्यांच्यामुळे माझ्या सोशल मीडियाचे जे फायनान्शियल अकाउंट आहे त्यामध्ये वाढ. अंडरवेअरच्या म्हणा किंवा चड्डी अशा प्रकारच्या जे रील येतात त्या बंद होतील का नाही? कधीच नाही सर. एखादी छपरी रील टाकावीच लागते कारण काही छपरी लोक आहेत त्यांना सुद्धा जगण्याचे अधिकार आहे. जर हार्दिक पांड्या जर तुमच्या समोर आले तर काय सल्ला द्याल त्यांना? त्याला मी म्हणेल की नमस्कार मंडळी, व्हिडिओ आज शेवटपर्यंत पाहायचं बरं का, कारण आज एक विषय हटके आहे ज्याची देशभर चर्चा ज्या विषयाची. तो विषय म्हणजे नुकताच आपला भारत देशाने विश्वचषक जिंकला. त्यामध्ये एक अशी घटना घडली ज्या घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. ती घटना म्हणजे काय? ज्यांनी ही घटना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये ज्यांनी FIR दाखल केला हार्दिक पांड्या यांच्यावरती, कारण त्यांनी हार्दिक पांड्याने ज्या प्रकारे तिरंगी झेंड्याचा अवमान केला ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नव्हती. परंतु ॲडव्होकेट वाजिद सरांनी ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रशासन याच्यावरती दखल घेईल न घेईल तो भाग वेगळा, परंतु त्यांनी त्यांच्या माध्यमातून एक वकील म्हणून त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिले आणि कायद्याच्या बाजूने ही नेमकं काय प्रकार आहे आणि याच्यामध्ये काय होणार आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर खरंच या गोष्टीमध्ये तथ्य किती आहे? आज हार्दिक पांड्याचंही योगदान मोठ्या प्रमाणावर देशासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीचं ती जी खेळी आहेत त्याच्या खेळाच्या माध्यमातून तो एक सेलिब्रिटी आहे देशासाठी, तर त्याचं कार्यही चांगलंच आहे. परंतु आज आपण या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत ॲडव्होकेट वाजिद सरांकडून. सर, तुमचं सोशल युवा पुढारीमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. तर पहिलं तर मला असं विचारावंसं वाटतं की हार्दिक पांड्यालाच टार्गेट का करा वाटलं असं? म्हणजे देशामध्ये संपूर्ण उत्साहाचं वातावरण होतं, सगळीकडे धूमधडाके फटाके उडत होते आणि तुमच्या डोक्यामध्ये का आलं की बाबा हार्दिक पांड्या नाही असं ना, असा काय प्रकार केला हा? याच्याकडे कसं लक्ष वेधलं गेलं तुमचं? नाही, हार्दिक पांडे माझ्यावर स्टार नाहीये कारण मी जास्त काही क्रिकेट रसिक नाहीये. परंतु नॅशनल फ्लॅगचा बरेच जण याला काय पुळका आलाय, आत्ताच पुळका आलाय, आत्ताच जो पुळका अजिबात आत्ताच पुळका आलेला नाहीये. जॉन अब्राहम नावाचा एक हिरो सगळ्यांना माहित असेल आणि त्याचा सत्यमेव जयते पार्ट 1 आणि पार्ट 2 चित्रपट आलेला आहे. त्याच्या पोस्टरवर अक्षरशः तिरंगा जाळण्यात आला होता. अच्छा. तर यापूर्वी देखील मी जॉन अब्राहमच्या विरोधात ते प्रकरण दाखल केलं होतं, पोलिसात कंप्लेंट केली होती. तर मला हे म्हणायचंय की फक्त आत्ताच पुळका आलेलं नाहीये. जिथे मला अशा गोष्टी दिसतात कोणी असो मी त्या बाबतीत आवाज उठवतो आणि नक्की तक्रार करतो. आणि याच्या अगोदर तुम्ही आय थिंक MS धोनीवरती पण तक्रार दाखल केली. तो काय किस्सा होता सर? क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याच्या विरोधात कंप्लेंट केलेली होती. ती कंप्लेंट मध्ये फिर्यादी दुसरे होते आणि महेंद्रसिंग धोनी याने हिंदू धर्माचा अपमान केला होता. बूस्ट नावाची एक कंपनी होती ज्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं होतं की तो एका विशिष्ट देवाच्या अवतारात आहे, त्याच्या हातात बूट वगैरे वगैरे आहे. तर ही बाब कुठेतरी हिंदू धर्माच्या भावना दुखवणाऱ्या होत्या, हिंदू पर्सनच्या रिलेशनशी हर्ट असं हे प्रकरण होतं. मग आम्ही महेंद्रसिंग धोनीच्या विरोधात सदरील प्रकरण हे केलं होतं. त्यानंतर अक्षरशः बूस्टची ऍड आज सुद्धा बॅन आहे, बंद आहे, ती फक्त आमच्यामुळे. ओके, त्याचं कारण ते आहे. येस. म्हणजे तुम्ही निदर्शनास आणून दिलं की ह्या गोष्टी चुकीच्या घडल्यात, बरोबर, त्यापासून त्याच्यावरती बॅन आणलं गेलं. मग त्याचबरोबर आता ही जी घटना घडली हार्दिक पांड्याची, मग याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं की काय चुकीचं काय वाटलं या एकूण घटनेमध्ये? सर, चुकीचं
प्रत्यक्षात जर बघितलं गेलं, आता लोकांना एकच गोष्टीचा आनंद आहे, भाऊ ठीक आहे त्यांना 2 विश्वचषक जिंकून दिले, त्यांना 2 विश्वचषक, तो एकटा नाहीये, इतर लोक पण आहेत नक्कीच. एक तर त्याच्यावरच क्रेडिट घालू नका, तो स्टार आहे, चांगला क्रिकेट खेळतो, हॅट्स ऑफ यू, सल्यूट आहे, परंतु कुठेतरी एक भान आणि जशन या 2 गोष्टी आहेत. कुठेतरी भान ठेवणं गेलं जाणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तो राष्ट्रीय नॅशनल फ्लॅग आहे, तो आपल्या देशाचा झेंडा आहे. जसं अमेरिकेचे झेंडे चप्पल बूट पाय चड्डी कशावरही तुम्हाला दिसतील, परंतु आपल्या देशाची एक प्रतिमा आहे. आपला जो देश आहे त्याचं एक कुठेतरी इमेज आहे, त्याचा मान आदर राखणं. भारतीय राज्यघटना असेल आणि आपल्या देशात तर स्पेशली कायदा करण्यात आलेला आहे, राष्ट्रध्वज आचारसंहिता 1971 हा त्याच्यामध्ये स्पेशल कायदा करण्यात आला आहे. याशिवाय अजून सब कायदे देखील आहेत त्याच्याशी निगडीत. तर मला जेव्हा मी बघितलं की तो एन्जॉय करतोय, गर्लफ्रेंड आली तेवढं ठीक आहे, हग पप्पी एवढं देखील ठीक आहे, मग तो तिला कोपच्यात घेऊन द्यायची काय गरज आहे, एवढं मोठं ठिकाण चाललंय. मग तो झेंडा बांधलेला आहे आणि मग तो त्याच्यावर झोपलेला आहे. बरेच जण जेव्हा मला ट्रोलिंग करतात तेव्हा तो झेंडा घालून गर्लफ्रेंड सोबत झोपला हे बोलत नाहीत. बरोबर, नक्कीच. आता मला सांगायचं साहेब की त्या देशाचा, आपल्या देशाचा जो झेंडा आहे त्याचा रिस्पेक्ट मान आपण ठेवायला पाहिजे, नाहीतर उद्या चालून कोणी जर त्याला पलंगावर ठेवलं तर. म्हणजे असं म्हणायचं की तुम्हाला आपल्या झेंड्याचा मान हा वर आहे, खाली नाही. 100%. मग तो राहायलाच पाहिजे, तो राहायलाच पाहिजे. नक्कीच. कारण आपल्या याच्यामध्ये, आपल्या देशामध्ये आपण प्रत्येक उत्सव असो, सण असो, राष्ट्रीय सण आला तर इव्हन आपण त्याला सल्यूट करतो. बरं, अजून एक गंमत सांगतो सर, तोंडावर बोलतो. बरेच जण मग खाली कॉमेंट करतात की तू जय भारत माता की जय म्हणून दाखव, वंदे मातरम म्हणून दाखव. भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद, अजून काय बोलू, कारण कट्टर भारतीय मुसलमान आहे. बरोबर, नक्कीच. पाकिस्तान मुर्दाबाद, अजून काय बोलू सर. तर मला परीक्षा का द्यावी लागते, मला तुम्ही का विचारतायत की नाही तू वंदे मातरम म्हणून दाखव. म्हणणार, माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे की या देशात राहायचंय, या देशाचा मीठ खातो, परंतु 2 गोष्टीचं पालन व्हायला पाहिजे. वंदे मातरम म्हणायलाच पाहिजे आणि देशाचा जो झेंडा आहे त्याला सल्यूट आदर करायलाच पाहिजे. नक्कीच. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्ही हार्दिक पांड्याची ज्या वेळेस केस दाखल केली त्याच्यावरती हॉटेल जलपरीवाल्यांनी काहीतरी तुम्हाला ट्रोल केले असं समजलं, तो काय? सोशल मीडियावर ते व्हिडिओ व्हायरल झाले, त्याच्या बाबतीत काही बोलणार नाही, परंतु मी लिगली त्यांना नोटीस पाठवलेली आहे. त्यांनी तो व्हिडिओ पण काढून टाकला, नाही का, त्यांनी तो व्हिडिओ काढून टाकलेला आहे. तो त्यांनी कुठे माझी माफी मागितलेली नाही अजून, आणि मी त्यांना काही रिप्लाय दिला नाही सोशल मीडियाला, कारण मी विशिष्ट लोकांनाच रिप्लाय देतो, नाही का. तर त्यांनी जे ट्रोल केलं, म्हणजे नेमका काय प्रकार, काय म्हणून ट्रोल केलं? त्यांनी मला सांगितलं की तू भारताचा वकील होण्याच्या लायकीचा नाही, तू पाकिस्तानचा वकील व्हायला पाहिजे, नाही का. अरे कट्टर भारतीय मी, माझ्या रक्तात भारतातलं रक्त आहे, या शरीरात भारताचं रक्त आहे. त्यांनी जो शब्द वापरले ते चुकीचे आहे, आणि मी सध्या हार्दिक पांड्याकडे बिजी असल्यामुळे सध्या साहेबांना सुट्टी दिलेली मी. परंतु मी साहेबांवर कायदेशीरच ऍक्शन घेईन. आणि त्याचबरोबर तुम्हाला हार्दिक पांड्याच्या चाहत्याकडून पण धमकी वगैरे आली होती, बरेच चालू आहेत. काही लोक तर मला कंटिन्यू फोन करत होते, धमक्या देत होते. नुकतीच मी शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला एकाच्या विरोधात कंप्लेंट देखील दाखल केलेली आहे. तर माझं काय म्हणणं आहे, तो हिरो आहे, खूप मोठा क्रिकेटर आहे, चांगला खेळतो, तर मला बोलायचा अधिकार नाही. मी का बोललो त्याला की देशाच्या जो आपला तिरंगा आहे याच्या बाबतीत भान ठेवणं. बरं मला सांगा, इथून पुढे भविष्यात जेव्हा क्रिकेटचे असे उत्सव होतील, आपण वर्ल्ड कप अजून जिंकणारच आहोत, बरेच वर्ल्ड कप भारताला जिंकायचे आहेत, तर त्यावेळेस मात्र पुढचे जे क्रिकेट असेल, येणारी पिढी असेल, या एका गोष्टीमुळं 100% लक्षात ठेवला, अरे कोणीतरी बसलंय हा आपल्यावरती, देशाचा लक्ष आहे. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण कुठल्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे, हे येणेकरून जे येणाऱ्या काळामध्ये दक्षता शेती झाली. आता हे एक उदाहरण झालं. आज मी आणि साहेब जे पॉडकास्ट करतोय, तुम्ही आणि मी आपण जे बोलतोय, इतिहास आहे हा. समाज प्रबोधन आहे आणि समाजाला या गोष्टी कळायला गेल्या पाहिजेत, याचाच हा उद्देश आहे पॉडकास्ट करण्याच्या मागचा. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला सतत ट्रोल केलं जाते. काय वाजिद खान ऍडव्होकेट म्हणजे काय, सतत ट्रोलिंगवरच पाहत असतो, काय ट्रेंडिंगला विषय तुमचा काय, नेमकं याच्या पाठीमागली काय प्रेरणा, काय नेमकं कशामुळे चर्चेमध्ये असतो तुम्ही सतत? नाही, मी चर्चेत असतो तो भाग वेगळा आहे सर, परंतु जे ट्रोल करतात, घाण कमेंट बोलतात, हे का, माझं जर काम बघितलं गेलं तर फक्त मी एका विशिष्ट जातीचा असल्याने काही नालायक लोक ते ट्रोलिंग करतात किंवा बोलतात, परंतु कुणी हे बघायला तयार नाही की मी कुठल्याही जातीपातीत अडकलेलो नाहीये. मी काम करत असताना फक्त वकिली करतो, चांगल्या गोष्टी. छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत.
बाबासाहेब डॉक्टर परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्याकडून मी कायद्याची प्रेरणा घेतलेली आहे. मी कुठल्याही एका समाजाचा नाहीये. मी 18 पगड जातीसाठी काम करतो. जसं महाराजांनी केलं तसं मी त्यांच्या पावलावर पाऊल नाही का त्यांच्या माघारी ते माझी प्रेरणा आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यात घेऊन मी चलतोय. परंतु का फक्त एका समाजाचं असल्यामुळे ट्रोलिंग केलं जातं, त्यामुळे ते अजून ते कॉन्ट्रोवर्सी होत जाते. परंतु लोकांनी विचार करायला पाहिजे की आपण प्रत्येकाला एक माणूस म्हणून बघितलं जायला पाहिजे. मला फक्त एक वकील म्हणून बघा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपण हा हार्दिक पांड्याचा विषय घेतला तर माझ्या लक्षात आलं की बाबा आपल्या राष्ट्रीय सण होत असतात. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, गांधी जयंती असेल, 1 मे, मग हे असे उत्सव आपल्या देशामध्ये होत असतात. त्यावेळेस काय होतं की लोक हे करतात, जे आपलं जे झेंडे वगैरे आहे ते कुठेही पडलेले पाहायला मिळतात. त्यावरती तुम्हाला वाटलं नाही कधी आपण याच्यावरती पण केस दाखल केली पाहिजे, याच्यावरती पण काय तर? आता हेच प्रश्न मला बरेच जण विचारतायत. तर माझं देशप्रेम फक्त आत्ताच हार्दिक पांड्यामुळे जागृत झालेलं नाहीये. आत्ताच मी तुम्हाला जॉन अब्रामच्या सत्यमेव जयते चित्रपटाबद्दल उदाहरण दिलंय. प्लास्टिकचा झेंडा बॅन करावा याच्यासाठी सुद्धा मी लढा उभारलेला आहे. जे म्हणतात ना की 15 ऑगस्टला खाली झेंडा पडला असेल, हे असेल, ते असेल, ते साफसफाई स्वच्छता मोहीमचे फोटो आज सुद्धा माझ्या फेसबुकवर बरेच वेळेस आहे. दरवर्षी जेव्हा हे होतात आम्ही स्वतः त्या स्वच्छता मोहीम मध्ये सहभाग घेतो. आणि नशीब चांगलं की मी ते माझ्या सोशल मीडियाला टाकत असतो. नाहीतर उद्या आजच्या काळात एक मुसलमान आहे म्हणजे त्याला पुरावा द्यावाच लागतो. तर माझ्या सोशल मीडियावर जर ते गेले खाली जुनं फेसबुक काढून बघून घ्या सगळं, तर सर अक्षरशः दरवर्षी आम्ही स्वतः स्वच्छता मोहीम राबवतो. ते झेंडे जमा करतो, विशिष्ट ठिकाणी जे काही असेल जमा करतो की नको होता आपल्या देशाचा नॅशनल फ्लॅगचा अनादर होऊ नये. मग हे सगळं करत असताना तुम्ही आवाज उठवता, लोकांच्या न्याय हक्कासाठीच तुम्ही एक बाजू मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करता. हे तुम्ही बाजू मांडत असताना सातत्यानं असं बघत आलो की ट्रोलिंग जास्त होते. मग असं ट्रोलिंग होत असताना कधी वाटत नाही का, निराशा येत नाही का की बाबा लोक ट्रोलिंग करायला लागलीत आपल्याला? होय, पेशाने आपण जरी वकील असलो तरी पण एक भूमिका मांडत असताना वाटतं ना माणसाला, मनातून वाटतं की बाबा आपण एवढं चांगलं सगळ्या गोष्टी सांगतोय तरी ट्रोलिंग केलं जाते. मग याच्यावर असं कधी निराशा येत नाही का? नाही, निराशा येत नाही सर. 3 बाबी सांगेल तुम्हाला, 3 सगळ्यांच्या समोर. गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी. म्हणजे कुठली पब्लिसिटी ही शेवटी चांगल्यामध्येच मोडते. दुसरं, हे जे लोक आहेत निगेटिव्ह कॉमेंट करणारे, घाण बोलणारे, ह्यांच्यामुळे माझ्या सोशल मीडियाचे जे फायनान्शियल अकाउंट आहे त्यामध्ये वाढ होते, कमी येत नाही. तिसरं, यांना तरी स्वतःहून मोबाईल काढून शिवीगाळ करायचा आहे. मी एक माणूस महिन्याला पगार देऊन शिवीगाळ करण्यासाठी ठेवलेला आहे. कोणी मला म्हणलं की मी म्हणणार. बघ, ही एवढी डेअरिंग येते कुठून म्हणतोय मी? सर, मी खूप गरिबीतून वरती आलेलो आहे. मी एकेकाळी हॉटेलमध्ये ॲज अ वेटर म्हणून काम करायचो. रात्री काम करून मी कोर्टात जायचो आहे. आणि शेवटी काय आहे की जरी काय झालं, कोणी मारून टाकलं किंवा वापस जावं लागलं, तरी मला जिथं जावं लागेल तिथून मला पश्चाताप नाही. मी विचार केला की चला एक चांगला फेरा मारून मी आलेलो आहे. त्यामुळं शेवटपर्यंत हा जो लढाऊ बाणा आहे तो शिकलेला आहे. महाराष्ट्रातल्या मातीतला मराठी मुसलमान असल्यामुळं सर मला ती भीती संपलेली आहे. ओके, नक्कीच. मग त्याचबरोबर मी बघत असतो आता सगळ्यांचे, आपण जे काही मोठे राजकीय पुढारी असतील किंवा कुणी असेल फेमस लोक, त्यांच्या रेकॉर्डिंग वगैरे व्हायरल होतात. तुमची कधी असं रेकॉर्डिंगच व्हायरल झाली नाही? ह्याच्या मागलं काय गणित काय नेमकं? सर, मलाही नाव नाही घेणार, पण मलाही काही लोकांचे फोन येतात. त्यांना असं वाटतं की आपण याची रेकॉर्डिंग करू आणि व्हायरल करू. मग त्यांचा फोन आला की मी, आणि प्रत्येकाचा मी फोन उचलतो. माझा जो नंबर आहे तो कॉमन आहे, तो सगळ्यांना असाच दिलेला असतो. मी कोणी नंबर मागितला की खडखड खडखड मी देतो. आताही तुमच्या सोशल मीडियावर माझा नंबर देतो की 9890214920 9890214920. हा नंबर मी सगळ्यांना दिलेला आहे. आता मला अशा एखाद्या हिरोचा फोन आला तर तो आपण फोन उचलला की हॅलो, हा काय, मग तो स्टार्टिंगला तो सांगू लागतो असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. मग मी पुढे एक शब्दही बोलत नाही. मी एक शब्दही पुढे बोलत नाही. मग काय होतं, तिथून तो हॅलो 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 बोंब मारून बिचारा थांबून जातो. हॅलो बोल रे, हे ते, किंवा तो त्याचं बोल सकून जातो. तो परत फोन लावतो. मी परत उचलतो, हा हॅलो, मग तो त्याचा परत सुरू करतो. मी बोलतच नाही. म्हणजे माझे शब्द अशा नालायक माणसांना ऐकायचं असेल तर मग ते खूप महाग असतं. आपण एखाद्या गरीबाला सल्ला द्यायचा असेल तर मी त्याच्याशी बोलतो, काय मत असेल तर मी करतो. सर, माझा विश्वास ठेवा, माझा सीडीआरचा जर रेकॉर्ड पोलिसांनी काढला तर 2:30, 2, 3 वाजेपर्यंत सुद्धा मी गोरगरिबांचे फोन अटेंड करून त्यांना काही मदत लागेल तर बोलत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी समोरून रिॲक्ट जर वेगळ्या पद्धतीने होत असेल तर आपण शब्दच शांत राहायचं. त्यांना असं वाटतं की ह्या माणसाला आपण उचकवू, म्हणजे याला हे करू. हे
ज्यांना कोणाला त्रास देणारे आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाचं आहे बरं का, म्हणजे ही ट्रिक वापरायला हरकत नाही. उचलायचा आणि त्याने दरवेळेस फोन केला, जितक्या वेळेस तो फोन करेल उचलायचा, पुढे काही बोलायचं नाही. बरं, आता तुम्ही जी हार्दिक पांड्याची केस दाखल केली आहे त्याच्यामध्ये आता कायद्याची बाजू काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? तुम्ही दाखल तर केलाय गुन्हा, पण त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम केलं जाईल? सीपी साहेबांकडून सुद्धा मला अजूनपर्यंत निराशाच आलेली आहे. सीपी साहेबांकडे जेव्हा मी पोलीस स्टेशनची कंप्लेंट पुढे फॉरवर्ड केली आणि मी या 2 ते 3 दिवसात कोर्टामध्ये प्रायव्हेट केस दाखल करणार आहे, म्हणजे खासगी केस मी पुढे फाईल करणार आहे. जर मला पोलिसांकडून न्याय नाही मिळाला तर कोर्टात केस दाखल होईल आणि कोर्टात केस दाखल झाल्यानंतर कोर्ट पुढील आदेश करेल. एक तर तपासाचे आदेश करू शकतो किंवा अरेस्टची ऑर्डर पण करू शकतो. असा तपास असणार आहे म्हणजे? येस सर. बरं, तुम्ही आता हार्दिक पांड्यावर तर केस दाखल केले, पण कधी असं राहुल गांधी किंवा आपले पंतप्रधान मोदीवर वगैरे केलेत. नरेंद्र मोदीवर 1 नाही 2 केसेस केलेल्या आहेत. राहुल गांधीवर पण एक केस केलेली आहे. हर हर मोदी घर घर मोदी असा एक नारा होता, हा हिंदू धर्माचा अपमान आहे म्हणून खडकी कोर्टात केस पण दाखल केली होती. अतिशय केस, विचार करा, पंतप्रधानांच्या विरोधात केस ऍडमिट होणे म्हणजे सुद्धा खूप मोठा विजय आहे. बरोबर नाही का, तर ऍडमिट केलेली होती. एवढंच नाही, देवेंद्र फडणवीसच्या विरोधात अहिल्यानगर कोर्टात देखील कोर्ट ऍडमिट झालेली होती. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विरोधात सुद्धा प्रकरण चाललेलं होतं. तर माझं असं काही नाही की तो मोठा आहे छोटा आहे असं नाही. बरं, फक्त सेलिब्रिटीवरच काही दाखल करतो असंही नाही, कारण साहजिक आहे, वकील आहे, रोज केसेस लढावे लागतात, रिमांड आहे, जामीन आहे, छोटे मोठे गोरगरिबांची काम आहे ती पण मी करतो. हे केस कुठं दाबलेत असं वाटत नाही का तुम्हाला? आता तुम्ही मग न्यायप्रविष्ट बाजूने तुम्ही मत मांडले तुमचं, किंवा तुमची जी बाजू आहे तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु याच्याकडे मीडियाने वगैरे दखल घेतली नाही, या गोष्टी हायलाइट झाल्या दिसल्या नाहीत म्हणजे कुठं? नाही, कारण पहिल्यापासून मी तुम्हाला बोलत आलो की ह्या गोष्टी कुठेतरी दाबल्या गेलेल्या, परंतु एवढा नशीबवान आहेत की पत्रकार बांधव आजपर्यंत मला पत्रकार बांधवांनी कधीही ट्रोल केलं नाही किंवा हे नाही केलं. मी छोटा पत्रकार असो मोठा असो, बरेच पत्रकार माझे मित्र आहेत, मी आता 1-2 लोकांची नावं नाही घेऊ शकत, परंतु पत्रकार बांधवांनी अक्षरशः जेवढं जमेल जस जमेल माझं नाव किंवा माझी बाजू ऐकून घेतली आणि मला सहकार्य केलेलं आहे. परंतु ही जी प्रकरणं होती त्यावेळेस नवखा होतो, मग हळूहळू करून नाव मिळालं आणि आता नाव झाल्यामुळं मग ते ट्रोलिंग व्हायरलिंग आणि ते व्हायरल होत चाललं. आणि प्रामुख्यानं असंही पाहतो की आपण तुमचं जे बाजू मांडता तुम्ही, म्हणजे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या बाजूची मांडत असताना लय तशा तुमच्या रील्स वगैरे बघितलेल्या आहेत. बरोबर. यावरती काय वाटतं तुम्हाला? सर, एक निर्दोष व्यक्तीला वाचवण्यासाठी 99 गुन्हेगार सुटले तरी चालेल अशी एक कायद्यात म्हण आहे. त्यामुळे माझ्याकडे आलेले प्रत्येक केस इमानदारीने घेणे आणि शेवटपर्यंत लढणे, त्यामुळे गुन्हेगारीचा असो किंवा तो नसो, मी फक्त वकील म्हणजे करणे. दुर्योधन वाईट होता की चांगला त्यालाही देणे घेणं नसतं, म्हणून आलेल्या गुन्हेगाराची सुद्धा केस चांगली मांडणे हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी त्या गुन्हेगारांचे केसेस मांडतो. आणि एक दुसरी आता याच्याबरोबर एक अशी गोष्ट विचार वाटते की आता जे गुन्हेगार असतात, जे जेलमध्ये वगैरे असतात, मग जेलमध्ये वगैरे हे बलात्काराचे पण प्रकरण आपण पाहिलेत, ते काय नेमकं त्याच्यामागे काय आहे? नाही, जेलमध्ये बलात्काराचे प्रकरण म्हणजे महिला जेलचा संबंध नाही, पण पुरुष जेलमध्ये सुद्धा तसे होतात. एकमेकांचे जे काय असेल लैंगिक शाळे कधी संमतीने कधी ह्याच्यामध्ये, आणि परंतु त्या केसेस बऱ्याच दाबल्या जातात, ते बाहेर येत नाहीत. एखादी रेअर केस समोर येते. तर जेल प्रशासनमध्ये सुद्धा अशा गोष्टी चालू आहेत. तर सर, हार्दिक पांड्या विरुद्ध तुम्हाला कंप्लेंट घ्यावं म्हणजे केस दाखल करावं असं का वाटलं? त्या दिवशी T20 वर्ल्ड कपचा जो जल्लोष चालू होता, साहजिक आहे सगळ्या भारतीयांना आनंद झालेला होता, मीही त्या आनंदात होतो. मी काही जास्त क्रिकेट रसिक नाहीये आणि तो शेवटचा पोर्शन मी पूर्ण बघितला होता. आणि हे बघत असताना तो जेव्हा त्याची आता बघितलं असेल काही मुली आल्या हाय 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 हाय, पण ही आल्यावर त्याने डायरेक्ट आलिंगन घेतल्यानंतर मग तो पप्पी चुम्मा चाटी सुरू झाला आणि डान्स करत करत ते गेले. आणि स्टेजच्या एका कोपऱ्यात ते झोपलेले होते दोघेही, त्यांचं तिथेही गुलुगुलू चालूच होतं. आणि लहान मुलं बघत होती, माझे घरी मुलं खूप असतात, ते येतात बसतात, आणि माझ्या मुलानं बघितलं त्याने, अरे डाडा काय गुलगुलू कर रे हे लोक. तर ते मला वाटलं काय, आणि जाणवलं की राव नॅशनल फ्लॅग घेऊन हा झोपलेला आहे, म्हणजे येणारी पिढी आपल्या देशाचा झेंडा याचा आदर करायला पाहिजे. बरोबर, नक्कीच. तर मग मला ती गोष्ट क्लिक झाली, खटकली, आणि मग मी ती पुढे केस दाखल करायचा निर्णय घेतला. बरोबर. मग सकाळी कोर्टात आल्यानंतर मी ती गोष्ट परत बघितली, केअरफुली बघितली, त्याच्यातले फोटोज काढल्यावर ती रीतसर कंप्लेंट टाईप केली, त्या बाबतीत कायदा काय म्हणतो काय नाही ते चेक केलं. ते पूर्ण ड्राफ्ट रेडी केल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथे जे सामान्य इनवर्ड आउटवर्ड कर्मचारी असतात ते तर बिचारे घाबरले, काय संबंध आहे हार्दिक पांड्या, काय कोण काय, ते बिथरले, मग असं तसं वगैरे वगैरे वगैरे.
आणि मग तेच तुम्हाला काय अधिकार आहे दाखल करायचा, तुमचा काय संबंध आहे, किंवा ते अहमदाबादमध्ये घडलं, अहमदाबादचं इथं कसं काय, अशा 2 गोष्टी आहेत ज्याला आमच्या भाषेत लोकल स्टँडिंग आणि ज्युरिडिक्शन, म्हणजे गुन्हा घडल्याचं ठिकाण आणि तुम्हाला काय राईट आहे. तर तो झेंडा सगळ्या देशाचा आहे, त्यामुळं ज्युरिडिक्शनचा विषय तिथं संपला. लोकल स्टँडिंग म्हणजे तो माझा झेंडा आहे, माझ्या देशाचा झेंडा आहे, त्यामुळे तोही प्रश्न बाजूला संपला. मग साहेबांकडे गेल्यानंतर साहेबांनी अतिशय चांगल्या रीतीने ट्रीटमेंट दिली, खूप रिस्पेक्टफुली ट्रीटमेंट दिली. म्हणजे मी शक्यतो पोलिसांच्या विरोधातच बोलतो नेहमी, परंतु या ठिकाणी मी पोलिसांचा आदर करेल की बाबा त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने ते समजून घेतलं. आणि मग साहेबांनी बोलून म्हणजे चला जे काही लिगल प्रोसिडिंग आहे तुम्ही स्टार्ट करा आणि 2 ते 3 दिवसाचा वेळ द्या, कारण की ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या आम्हालाही बघाव्या लागतील, पाहाव्या लागतील आणि आम्ही पुढे गुन्हा दाखल करू. मग तुमच्या मते जे क्रिकेटर असतील किंवा सेलिब्रिटी असतील यांनी सामाजिक भान म्हणजे जबाबदाऱ्या काय आहेत हे कशा प्रकारे हाताळलं पाहिजे? बरोबर. आता मी तुम्हाला याच्याशीच निगडीत काही जुनी उदाहरणं देतो. BCCIचं हेल्मेट होतं. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायचं आपल्याला आठवत असेल तर BCCIने त्यांचा लोगो वरती आणि झेंडा खाली ठेवला होता. ही बाब आपल्याला आठवत असेल किंवा बरेच जे चित्रपट क्रिकेट रसिक आहेत त्यांनी ही बाब माहीत असेल. तर त्या वादानंतर मग ते लोगो वरती घ्यावा लागला. याशिवाय एक मॉडेलने देखील तो नॅशनल फ्लॅग अंगावर गुंडाळला होता. तो काही गुंडाळण्याची गोष्ट नव्हती. पुण्याचंच उदाहरण आहे ते. एक विशिष्ट बाबा होते, त्याने तर रुमालाने तो असं नाक पुसलं होतं, तेही आहे. मग एक पुनावाला म्हणून व्यक्ती होती, तो बिअर बार मध्ये प्यायला गेला होता आणि इथं नॅशनल फ्लॅग होता, इथे छोटासा, तरी त्याच्यावर प्रकरण दाखल झालं होतं. म्हणजे आपल्या देशामध्ये राष्ट्रीय ध्वजाशी निगडीत जे कायदा आहे तो अतिशय कडक आहे. बरोबर. आणि ही जी माहिती आहे हे फक्त त्याच लोकांना माहिती आहे की ज्यांचं या देशावर प्रेम आहे. बरोबर, नक्कीच. आणि दुसरी गोष्ट असं विचार वाटतं की या प्रकरणामध्ये जी नेमकं कायदेशीर बाबी ज्या आहेत ते सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांना कळत नाहीत. त्या म्हणजे सर्वसामान्य कळतील अशा याच्यातून कायद्याच्या बाबी काय आहेत नेमक्या? सर्वसामान्यांनी आजच्या काळात काय झालं, चॅट GPT, युट्यूब, गुगल, बिगलमुळे ते स्वतः वकील होऊ लागले. त्यांनी असं न करता प्रॉपर कायदेशीर नॉलेज असणारा वकील जो असेल त्याला संपर्क करायचा आहे आणि त्याला आपल्या अडचणी सांगायच्या आहेत. आता लोक वकिलाकडे आल्यावर सुद्धा जाऊन सांगतात, आमचं हे सिव्हिल मॅटर आहे, आमचं हे क्रिमिनल मॅटर आहे, आमचं फॅमिली मॅटर आहे. अरे भाऊ, तू तोंड बंद ठेव आणि वकिलाला फक्त एवढंच सांग की साहेब आमची ही अडचण आहे, ती लवकरात लवकर कशी सोडवता येईल तुम्ही सांगा. आणि आपल्या देशामध्ये बघतो आपण सातत्याने की जे सेलिब्रिटी असतील, ऍक्टर असतील त्यांच्यावरती केसेस वगैरे झालेले आहेत. ओके. त्याच्यावरती कुठं तर पाठराखण होते असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे बरेच विषय होते, कारण सेलिब्रिटी वगैरे लोक असेल तर त्यांना पळ वाट असतात, त्यांना मोबा दिली जाते. आता रेअरेस्ट उदाहरण घ्यायचं म्हणजे संजय दत्तने जे कुटाणा प्रकरण केलेलं आहे त्याच्याच जागी एखादा सामान्य व्यक्ती असला असता तो बाहेर आला नसता. त्यानंतर जे बरेच लोक आहेत अशी की ज्यांच्यावर फक्त नॉर्मल संजय दत्त पेक्षाही कमी आरोप आहेत आणि ते आज सुद्धा जेलमध्ये खितपत पडलेले आहेत, फक्त संजय दत्त सेलिब्रिटी असल्यामुळे. म्हणजे बरेच असं होतं की सेलिब्रिटींना बेनिफिट मिळतो. आता झालं सलमान खान, बघा त्यांच्यावर पण आहे. सलमान खानवर एवढे गंभीर आरोप आहेत, एवढे प्रकरण हे आहेत, त्यानंतर पटकन आता बंद झाला पाहिजे. बरोबर. तर तो फक्त सेलिब्रिटी असल्यामुळे त्याला बेनिफिट मिळतोय. तो सलमान खानच्या विरोधात जो बिचारा पोलीसवाला साक्ष देणार होता इमानदार, शेवटी तो खगून मेला. तो का मेला, कशाला मेला याची चौकशी आजपर्यंत कुणी नाही केली, किंवा इव्हन दो त्याच्या बाबतीत आवाज सुद्धा कुणी उठवलेला नाहीये. मग या अशा प्रकरणामध्ये समाजाने कशा प्रकारे पाहिलं पाहिजे, याच्याकडे आवाज कशा पद्धतीने उठवला पाहिजे? आता हे सेलिब्रिटी असतील, आता मोठ्या पर्सनॅलिटीज असल्यामुळे कुणी त्यावेळी जात नाही की कशाला आडवं घालायचं, आपण सगळ्या गोष्टीने हे स्ट्रॉंग असतात त्याच्यामुळे. परंतु ऍक्च्युली एक नागरिक म्हणून कसं बघितलं पाहिजे या गोष्टींकडे? लोकांना विसरायची एक घाण सवय. आता हार्दिक पांड्या बाबतीत जे मला भोगतायत भुव भो भो भो, एक हा जेव्हा विषय शांत होईल लोक विसरून जातील, लोक परत त्या घटनेकडे वळत नाहीत. लोकांना ती भान राहिलेलंच नाहीये. रेपची घटना असेल, देशाच्या अडीअडचणी असेल, लोक काय करतात, विशिष्ट दिवसापूर्वी ते लक्षात ठेवतात, नंतर ते विसरून जातात, कारण त्यांना ब्रेड बटर कौटुंबिक गरजा ह्या गोष्टीमध्ये ते हरवतात. परंतु लोकांनी कुठेतरी थोडी एक भावना ठेवली की हे माझा देश आहे, देशात येणाऱ्या अडचणी बाबतीत मी आवाज उठवेल तर देश खरंच पुढे जाईल. परंतु आजच्या काळातली पिढी, तू हिंदू मी मुसलमान, अमकं ढमकं, हे टाक आणि ते टाक, त्याच्यामध्येच ती बिझी आहे. उरलेली पिढी सट्टा गेम ह्यामध्ये बिझी आहे.
उरलेली पिढी रील्स, कॉमेडी, विनोद याच्यामध्ये हरवलेली आहे. त्यामुळं आपला जो देश आहे तो विकासाच्या दिशेने चाललाय का? कारण ही तरुण पिढी, ही लहान पोर आपली संपत्ती आहे देशाची. यांनी भान ठेवायला पाहिजे, ही देशाची संपत्ती आहे, परंतु ही संपत्ती आज वाम मार्गाला लागली. आजकाल आपण बघतोय आता क्रिकेट भोवती पण जाहिरातीचे जे गॅम्बलिंग वगैरे आहे ते भरपूर प्रमाणावर पाहायला मिळतंय का? कुठला त्याच्यावरती दबाव असतो काय, कशा प्रकारचं हे? नाही, दबाव आहेच ना. या क्रिकेट सट्टा चालू आहे, बऱ्याच गोष्टी चालू आहेत, आणि ह्याला आपली तरुण पिढी ही क्रिकेटरला आपला आदर्श मानते, फिल्म स्टारांना आपला आदर्श मानते. आजपर्यंत कधी ऐकलं का की हा सामान्य व्यक्ती ह्या फौजीचा फॅन आहे, या सैनिकाचा फॅन आहे, असं आपण स्वप्नात विचार करू शकत नाही. चला, माझं असं तुमच्या चॅनल समोर आव्हान आहे, कुठल्याही नॉर्मल व्यक्तीने सांगून द्यावं मला या 5 मिलिटरी मॅनची नावं माहिती आहेत. कोणी सांगू शकणार नाही. आज उलट ते ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर 2 महिलांची नावं लोकांना माहीत झाली. बरोबर, नक्कीच. त्याचबरोबर आता जे या केसेसमधून जे आहे ते भारतीय युवकांनी आणि चाहत्यांनी काय घेतलं पाहिजे अशा केसेसमधून, आता या हार्दिक पांड्याच्या केसेसमधून वगैरे? त्यांनी हे घ्यायला पाहिजे की एक वकील त्याचं काम करतोय, त्याला त्याचं काम करू द्यायला पाहिजे. हार्दिक पांड्या क्रिकेट खेळू द्यायला पाहिजे. तुम्ही त्यालाही आणि मलाही दोघांनाही घाण कॉमेंट नाही करायला पाहिजे, कारण तुमचा टाइम वेस्ट आहे, आमचं काही नाहीये. बरोबर, नक्कीच. आणि जर हार्दिक पांड्या जर तुमच्या समोर आले तर काय सल्ला द्याल त्यांना? काय नाही, तो छान क्रिकेटर आहे, त्या बाबतीत मी त्याला सल्यूट करेल, पण त्याला मी म्हणेल की एवढा गर्लफ्रेंड बदलतो बाबा, तसं तो नॅशनल फ्लॅग आहे, त्याची रिस्पेक्ट कर आणि इज्जत कर, देशाची माफी माग, म्हणजे जेणेकरून येणारी पिढी त्या देशाच्या झेंड्याचा अजून आदर करेल. जे भारतातील आपले युवक असतील किंवा युवती असतील याची नैतिक जबाबदारी काय असेल? एक भारतीय म्हणून नैतिक जबाबदारी कशी पार पाडली पाहिजे आपण? प्रत्येकाने शिक्षण, एज्युकेशन, दुसऱ्याच्या धर्माचा आदर आणि करिअर आणि देशासाठी काय करता येईल याचा विचार केला तर आपण सगळे छान प्रगत बनू. तर सर, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू जाता की तुमच्या ज्या रील्स बघतोय अंडरवेअरच्या म्हणा किंवा चड्डी अशा प्रकारच्या जे रील येतात त्या बंद होतील का नाही? कधीच नाही सर. मी काय करतो, 10-15 रील्स सिरियसली टाकतो, परंतु एखादी छपरी रील टाकावीच लागते, कारण काही छपरी लोक आहेत, त्यांना सुद्धा जगण्याचे अधिकार आहे. जर आपण अशी एखादी रील्स टाकली तर ते माझ्याकडे अट्रॅक्ट होतात, फॉलो करतात, आणि मग काय होतं की भविष्यात त्यांना सुद्धा काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे कुठेतरी भरकटलेली पिढी एक करण्यासाठी, जवळ करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी द्याव्याच लागतील ना. त्यामुळे माझ्या अंडरवेअर, लपडे, राडे, बायकोला MIDCत कामाला पाठवू नका, बुधवारपेठेत कसं जायचं हे चालूच राहणार सर. म्हणजे याच्या पाठीमागं एकच कारण आहे की जे भरकटलेली पिढी आहे, जी एक वेगळ्या ट्रॅकवर होती, त्यांना आपल्या चांगल्या ट्रॅकवरती घेऊन येण्यासाठी केवळ एक रील काम करते. बरोबर, याचा अर्थ. कारण कसं त्याला ते आवडतं म्हणून ते बघत येतं, परंतु इथं चांगल्याही गोष्टी मिळतात. तुम्हाला विश्वास असणार नाही, साबणाला होल जेलमध्ये का पाडतात असा माझा एक व्हिडिओ होता, तो 35 मिलियन गेला. एका दिवसात माझे 13,000 फॉलोअर वाढले. बापरे. तो काय होतं, म्हणजे ते कंटेंट काय होतं? कंटेंट असा होता की जेलमध्ये गेल्यावर साबणाला होल का केला जातो असा तो एक व्हिडिओ मी टाकलेला होता की बाबा साबणाचा उपयोग जेलमध्ये होल असेल तर का होतो, मग साबणाचे 2 तुकडे केले जातात आणि साबण बांधून पण ठेवतात, असे बऱ्याच माहिती मिळाल्या. आणि तो होल त्यामध्ये ठेवला तर काही लोक त्याच्यात गांजा वगैरे पण लपून ठेवू शकतात, अशा प्रकारचे होतं. किंवा त्याचा लैंगिक वापर जे काय असेल, भागवत क्षमता जे आहे ते प्रकाश जातो. तर अशा प्रकारची एक माहिती दिली होती, आणि मी शक्यतो ती माहिती टाकायचा प्रयत्न करतो जे कुणीच टाकायची हिंमत देखील करतो. म्हणजे हे इंटरनल जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला माहिती आहे, तुमच्या आधारे तुम्ही देऊन टाका. आज ना उद्या मी या जगातून जाईल तेव्हा मी गेल्यानंतर ह्या आठवणी राहतील, म्हणून मी ते टाकत असतो. ओके. तर सर, तुमचा बहुमूल्य असा वेळ आणि ज्या म्हणजे एक सामाजिक भान ठेवणारं जी तुमचं कार्य आहे, या कार्याची दखल घेऊन आज आम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला आमंत्रित केलं होतं. आमच्या शब्दाला मान देऊन आज तुम्ही आमच्या सोशल मीडियावरच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. तर मंडळी, आज आपण जी वाजिद खान सरांकडून तुम्ही जी आत्तापर्यंत ज्या घटना घडलेत, जे हार्दिक पांड्या संदर्भात असतील किंवा त्यांचं व्यक्तिगत जे व्यक्तिमत्व असेल, त्यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला आता कळालंच असेल. तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या सोशल मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.